शांती. आज आहे 11/10/2024 मुरली. गोड मुलांनो, बाबांच्या आठवणी सोबतच ज्ञानधनाने संपन्न बना. जेव्हा बुद्धीमध्ये संपूर्ण ज्ञान फिरत राहील तेव्हाच अपार आनंद होईल. सृष्टी चक्राच्या ज्ञानाने तुम्ही चक्रवर्ती राजा बनाल. पहिला प्रश्न आहे, कोणत्या मुलांचे अर्थात मनुष्यांचे प्रेम बाबांवर असू शकत नाही? उत्तर आहे, जे रौरव नरकामध्ये राहतात आणि विकारांवर प्रेम करतात असे मनुष्य बाबांवर प्रेम करू शकत नाहीत. तुम्ही मुलांनी बाबांना ओळखले आहे म्हणून तुमचे बाबांवर प्रेम आहे. दुसरा प्रश्न आहे, कोणाला सतयुगामध्ये येण्याचा आदेशच नाही आहे? उत्तर आहे, बाबांना देखील सतयुगामध्ये यायचे नाहीये तर मग तिथे काळ सुद्धा येऊ शकत नाही. जसे रावणाला सतयुगामध्ये येण्याचा आदेश नाही, असेच बाबा म्हणतात, मुलांनो, मला देखील सतयुगामध्ये येण्याचा आदेश नाही. बाबा तर तुम्हाला सुखधामच्या लायक बनवून घरी अर्थात परमधामला निघून जातात. त्यांना देखील मर्यादा दिल्या गेल्या आहेत. ओम शांती. रुहानी बाबा बसून रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत. रुहानी मुलांनो, आठवणीच्या यात्रेमध्ये बसले आहात. आतमध्ये हे ज्ञान आहे ना की आपण आत्मे आठवणीच्या यात्रेवर आहोत. यात्रा हा शब्द तर जरूर मनामध्ये आला पाहिजे. जसे ते अर्थात दुनियावाले हरिद्वार अमरनाथला जाण्याची यात्रा करतात. यात्रा पूर्ण झाली की मग परत येतात. इथे मग तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की आम्ही शांतीधामला जात आहोत. बाबांनी येऊन हात पकडला आहे. हात पकडून पलीकडे घेऊन जायचे असते ना. म्हणतात देखील हात पकडा, कारण विषय सागरामध्ये अडकून पडले आहेत. आता तुम्ही शिवबाबांची आठवण करा आणि घराची आठवण करा. आतून हे आले पाहिजे की आम्ही आता जात आहोत. यामध्ये मुखावाटे काही बोलायचे देखील नाहीये. आतून फक्त आठवण राहावी की बाबा आलेले आहेत घेऊन जाण्यासाठी. आठवणीच्या यात्रेवर जरूर राहायचे आहे. या आठवणीच्या यात्रेनेच तुमची पापे भस्म होणार आहेत. तेव्हाच मग त्या ध्येयापर्यंत पोहोचाल. बाबा किती स्पष्ट करून सांगतात. जसे लहान मुलांना शिकवले जाते ना, सदैव बुद्धीमध्ये असावे की आम्ही बाबांची आठवण करत आहोत. बाबांचे कामच आहे पावन बनवून पावन दुनियेमध्ये घेऊन जाणे. मुलांना घेऊन जातात. आत्म्यालाच यात्रा करायची आहे. आम्हा आत्म्यांना बाबांची आठवण करून घरी जायचे आहे. घरी पोचलो की मग बाबांचे काम पूर्ण झाले. बाबा येतातच मुळी पतितापासून पावन बनवून घरी घेऊन जाण्यासाठी. शिक्षण तर इथेच शिकतो. भले हिंडा फिरा, कोणतेही कामकाज करा, बुद्धीमध्ये लक्षात राहू द्या. योग शब्दावरून यात्रा सिद्ध होत नाही. योग संन्याशांचा आहे. ती तर सर्व आहेत मनुष्यांची मते. अर्धा कल्प तुम्ही मनुष्य मतावर चालले आहात. अर्धा कल्प दैवी मतावर चालला होता. आता तुम्हाला मिळत आहे ईश्वरीय मत. योग शब्द म्हणू नका, आठवणीची यात्रा म्हणा. आत्म्याला ही यात्रा करायची आहे. एक असते भौतिक यात्रा, शरीरासोबत जातात. यामध्ये अर्थात रुहानी यात्रेवर तर शरीराचे कामच नाही. आत्मा जाणते आम्हा आत्म्यांचे ते स्वीट घर आहे. बाबा आम्हाला शिकवण देतात ज्याद्वारे आम्ही पावन बनतो. आठवण करता करता तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे आहे. ही यात्रा आहे. आम्ही बाबांच्या आठवणीमध्ये बसतो कारण घरी बाबांकडे जायचे आहे. बाबा येतातच पावन बनविण्यासाठी. पावन दुनियेमध्ये तर जायचेच आहे. बाबा पावन बनवतात आणि मग नंबरवार पुरुषार्थानुसार तुम्ही पावन दुनियेमध्ये जाल. हे ज्ञान लक्षात राहिले पाहिजे. आम्ही आठवणीच्या यात्रेवर आहोत. आम्हाला परत या मृत्यू लोकमध्ये यायचे नाहीये.
बाबांचे काम आहे आम्हाला घरापर्यंत पोहोचवणे. बाबा मार्ग सांगतात. आता तर तुम्ही मृत्यू लोकमध्ये आहात, नंतर मग अमर लोक नवीन दुनियेमध्ये असाल. बाबा लायक बनवूनच सोडतात. सुखधाममध्ये बाबा घेऊन जाणार नाहीत. त्यांची मर्यादा आहे घरापर्यंत अर्थात परमधामपर्यंत पोहोचवणे. हे संपूर्ण ज्ञान बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. केवळ बाबांचीच आठवण करायची नाही आहे, त्यासोबतच ज्ञान देखील पाहिजे. ज्ञानाद्वारे तुम्ही धन कमावता ना. या सृष्टीचक्राच्या नॉलेजद्वारे तुम्ही चक्रवर्ती राजा बनता. बुद्धीमध्ये हे ज्ञान आहे. या सृष्टीचक्रामध्ये फेरी मारलेली आहे. पुन्हा आपण घरी जाणार, मग पुन्हा नव्याने चक्र सुरू होणार. हे सर्व ज्ञान बुद्धीमध्ये राहिले तर आनंदाचा पारा चढेल. बाबांची देखील आठवण करायची आहे. शांतीधाम सुखधामची सुद्धा आठवण करायची आहे. 84च्या चक्राची जर आठवण करत नसाल तर मग चक्रवर्ती राजा कसे बनणार? फक्त एकाचीच आठवण करणे तर संन्याशांचे काम आहे, कारण ते यांना अर्थात शिवबाबांना जाणत नाहीत. ब्रह्म तत्वाचीच आठवण करतात. बाबा तर व्यवस्थित मुलांना समजावून सांगतात. आठवण करत करतच तुमची पापे भस्म होणार आहेत. पहिले तर घरी जायचे आहे. ही आहे रूहानी यात्रा. गायन देखील आहे. चारों तरफ लगाए फेरे फिर भी हरदम दूर रहे. अर्थात बाबांपासून दूर राहिलात. ज्या बाबांकडून बेहदचा वारसा मिळणार आहे त्यांना तर ओळखतच नाहीत. किती फेऱ्या मारल्या आहेत. दरवर्षी सुद्धा कितीतरी यात्रा करतात. भरपूर पैसा असतो, त्यामुळे यात्रेची आवड असते. ही तर तुमची आहे रूहानी यात्रा. तुमच्यासाठी नवीन दुनिया तयार होईल, मग तर नवीन दुनियेमध्येच येणार आहात, ज्याला अमर लोक म्हटले जाते. तिथे काळ अर्थात मृत्यू नसतो, जो कोणाला घेऊन जाईल. काळाला नवीन दुनियेमध्ये येण्याचा आदेशच नाही आहे. ही जुनी दुनिया तर रावणाची आहे ना. तुम्ही बोलावता देखील इथेच. बाबा म्हणतात, मी जुन्या दुनियेमध्ये जुन्या शरीरामध्ये येतो. मला देखील नवीन दुनियेमध्ये येण्याचा आदेश नाही. मी तर पतितांना पावन बनविण्यासाठीच येतो. तुम्ही पावन बनून मग इतरांनाही पावन बनवता. संन्यासी तर घरातून पळून जातात, एकदम नाहीसे होतात. समजतही नाही कुठे निघून गेला, कारण ते ड्रेस बदलतात. जसे ॲक्टर्स आपले रूप बदलत असतात. कधी पुरुषाचे स्त्री बनतात, कधी स्त्रीचे पुरुष बनतात. हे अर्थात संन्यासी सुद्धा रूप बदलतात. सतयुगामध्ये अशा गोष्टी थोड्याच असणार. बाबा म्हणतात, मी येतोच नवीन दुनिया बनविण्यासाठी. अर्धा कल्प तुम्ही मुले राज्य करता, मग ड्रामा प्लॅन अनुसार द्वापर सुरू होते. देवता वाम मार्गामध्ये जातात. त्यांची खूप घाणेरडी चित्रे देखील जगन्नाथपुरीमध्ये आहेत. जगन्नाथाचे मंदिर आहे. तशी तर त्यांची राजधानी होती, जे स्वतः विश्वाचे मालक होते. ते मग मंदिरामध्ये जाऊन बंद झाले. त्यांना काळे दाखवतात. या जगन्नाथाच्या मंदिरावर तुम्ही खूप काही सांगू शकता. दुसरे कोणीही याचा अर्थ समजावून सांगू शकणार नाही. देवताच पूज्यपासून पुजारी बनतात. ते लोक अर्थात दुनियावाले तर प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंतासाठी म्हणतात, आपेही पूज्य, आपेही पुजारी. तुम्हीच सुख देता आणि तुम्हीच दुःख देता. बाबा म्हणतात, मी कोणाला दुःख देतच नाही. ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे. मूल झाले की आनंद होतो. मुलाचा मृत्यू झाला तर रडू लागतात. म्हणतात भगवंताने दुःख दिले. अरे, हे अल्पकाळाचे सुख दुःख तुम्हाला रावण राज्यामध्येच मिळते. माझ्या राज्यामध्ये दुःखाची गोष्टच नसते. सतयुगाला म्हटले जाते अमर लोक. याचे नावच आहे मृत्यू लोक.
अकाली मृत्यू होतो. तिथे तर खूप आनंद साजरा करतात. दीर्घायुष्य देखील असते. जास्तीत जास्त आयुष्य 150 वर्षांचे असते. कधी कधी इथे देखील कोणाचे असे असते, परंतु इथे स्वर्ग तर नाही आहे ना. काही जण शरीराचा खूप चांगला सांभाळ करतात, तर मग आयुष्य देखील वाढते आणि मग मुले सुद्धा किती होतात. परिवार वाढत जातो, वेगाने वृद्धी होते. जसे झाडाच्या फांद्या निघतात, 50 फांद्या आणि त्यांच्यापासून मग अजून 50 निघतील. किती वृद्धी होत जाते. इथे देखील असेच आहे. म्हणूनच वडाच्या झाडाचे उदाहरण देतात. संपूर्ण झाड उभे आहे, परंतु फाउंडेशनच नाही आहे. इथे देखील आदी सनातन देवी देवता धर्माचे फाउंडेशनच राहिलेले नाही आहे. कोणालाच माहीत नाही की देवता कधी होते. ते अर्थात भक्तीवाले तर लाखो वर्ष म्हणतात. यापूर्वी तुम्ही कधी हा विचार सुद्धा केला नव्हता. बाबाच येऊन या सर्व गोष्टी समजावून सांगतात. तुम्ही आता बाबांना जाणले आहे आणि संपूर्ण ड्रामाचा आदी मध्य अंत, त्याचा कालावधी इत्यादी सर्व काही जाणले आहे. नवीन दुनियेपासून जुनी आणि जुन्या दुनियेपासून नवी कशी बनते हे कोणीही जाणत नाहीत. आता तुम्ही मुले आठवणीच्या यात्रेमध्ये बसता. ही यात्रा तर तुमची नियमित चालणार आहे. हिंडा फिरा, परंतु या आठवणीच्या यात्रेमध्ये राहा. ही आहे रुहानी यात्रा. तुम्ही जाणता, भक्ती मार्गामध्ये आम्ही देखील त्या यात्रांवर जात होतो. जे पक्के भक्त असतील त्यांनी तर खूप वेळा यात्रा केली असेल. बाबांनी समजावून सांगितले आहे, एका शिवाची भक्ती करणे ही आहे अव्यभिचारी भक्ती. मग देवतांची होते, नंतर मग 5 तत्वांची सुद्धा भक्ती करतात. देवतांची भक्ती तरी देखील चांगली आहे, कारण त्यांचे शरीर तसेही सतोप्रधान आहे. मनुष्यांचे शरीर तर पतित आहे ना. ते अर्थात देवता तर पावन आहेत. मग द्वापर पासून सर्व पतित बनले आहेत. खाली घसरतात, अर्थात अधोगती होत जाते. तुमच्यासाठी हे शिडीचे चित्र समजावून सांगण्याकरिता खूप चांगले आहे. जिन्नची कहाणी देखील सांगतात ना. हे सर्व दृष्टांत वगैरे यावेळेचेच आहेत. सर्व तुमच्यावरूनच बनलेले आहेत. भ्रमरीचे उदाहरण देखील तुमचेच आहे, जे किड्यांना अर्थात विकारी मनुष्यांना आप समान ब्राह्मण बनवता. सर्व दृष्टांत इथलेच आहेत. तुम्ही मुले यापूर्वी भौतिक यात्रा करत होता. आता मग बाबांद्वारे रुहानी यात्रा शिकत आहात. हे तर शिक्षण आहे ना. भक्तीमध्ये पहा काय काय करतात. सर्वांसमोर डोके टेकवत राहतात. एकाच्याही ऑक्युपेशनला अर्थात कार्याला जाणत नाहीत. हिशोब केला जातो ना. सर्वात जास्त जन्म कोण घेतात, मग कमी कमी होत जातात. हे ज्ञान देखील तुम्हाला आता मिळते. तुम्ही समजता खरोखर स्वर्ग होता. भारतवासी तर इतके पत्थर बुद्धी बनले आहेत. त्यांना विचारा स्वर्ग केव्हा होता, तर लाखो वर्ष म्हणतील. आता तुम्ही मुले जाणता, आम्ही विश्वाचे मालक होतो. किती सुखी होतो. आता पुन्हा आम्हाला गरिबापासून राजकुमार बनायचे आहे. दुनिया नव्यापासून जुनी होते ना. तर बाबा म्हणतात मेहनत करा. हे देखील जाणतात माया वेळोवेळी विसरायला लावते. बाबा समजावून सांगत आहेत, बुद्धीमध्ये सदैव आठवण ठेवा, आम्ही जात आहोत. या जुन्या दुनियेमधून आमचा नांगर उचललेला आहे. नाव पलीकडे जाणार आहे. गातात ना, नैया हमारी पार ले जाओ. नाव कधी पलीकडे जाणार आहे ते जाणत नाहीत. तर मुख्य आहे आठवणीची यात्रा.
बाबांसोबतच वारसा देखील आठवला पाहिजे. मुले मोठी होतात तेव्हा त्यांना पित्याचा वारसाच बुद्धीमध्ये राहतो. तुम्ही तर मोठे आहातच, आत्मा लगेच समजते. ही गोष्ट तर बरोबर आहे. बेहदच्या बाबांचा वारसा आहेच मुळी स्वर्ग. बाबा स्वर्गाची स्थापना करत आहेत तर बाबांच्या श्रीमतावर चालावे लागेल. बाबा म्हणतात पवित्र जरूर बनायचे आहे. पवित्रतेसाठीच तर भांडणे होतात. ते तर अगदीच जसे रौरव नरकामध्ये पडलेले आहेत. अजूनच जास्ती विकारांमध्ये जाऊ लागतात. त्यामुळे बाबांवर प्रेम करू शकत नाहीत. विनाशकाले विपरीत बुद्धी आहेत ना. बाबा येतातच प्रीत बुद्धी बनविण्यासाठी. असे बरेच आहेत ज्यांची जरासुद्धा प्रीत बुद्धी नाही आहे. बाबांची कधी आठवणसुद्धा करत नाहीत. शिवबाबांना जाणतही नाहीत आणि मानतसुद्धा नाहीत. मायेचे संपूर्ण ग्रहण लागलेले आहे. आठवणीची यात्रा तर अजिबातच नाहीये. बाबा मेहनत तर करून घेतात, हे देखील जाणतात. सूर्यवंशी चंद्रवंशी राजधानी इथे स्थापन होत आहे. सतयुग त्रेतामध्ये तर कुठलेही धर्म स्थापन होत नाहीत. राम काही धर्म स्थापन करत नाही. ते तर स्थापना करणाऱ्या बाबांद्वारे असे बनतात. बाकीचे धर्मसंस्थापक आणि बाबांच्या धर्मस्थापनेमध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे. बाबा येतातच संगमयुगावर जेव्हा दुनियेला बदलायचे असते. बाबा म्हणतात कल्प कल्प कल्पाच्या संगमयुगी मी येतो. त्यांनी अर्थात भक्तिवाल्यांनी मग युगे युगे असा चुकीचा शब्द लिहिला आहे. अर्धा कल्प भक्ती मार्ग देखील चालणारच आहे. म्हणून बाबा म्हणतात मुलांनो, या गोष्टी विसरू नका. मुले म्हणतात बाबा आम्ही तुम्हाला विसरून जातो. अरे पित्याला तर प्राणीसुद्धा विसरत नाहीत. तुम्ही का विसरता? स्वतःला आत्मा समजत नाही. देह अभिमानी बनल्यामुळेच तुम्ही बाबांना विसरता. आता बाबा जसे समजावून सांगत आहेत तसे तुम्ही मुलांनी देखील समजावून सांगण्याची सवय ठेवली पाहिजे. तुम्ही निर्भयपणे अर्थात आत्मविश्वासाने बोलले पाहिजे. असे नाही की मोठ्या व्यक्तीसमोर तुम्ही गडबडून जाल. तुम्ही कुमारीच मोठ्या मोठ्या विद्वान पंडितांसमोर जाता तर तुम्हाला निर्भय होऊन समजावून सांगायचे आहे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, बुद्धीमध्ये सदैव हे लक्षात राहावे की आता आम्ही जात आहोत. आमच्या बोटीचा नांगर या जुन्या दुनियेमधून उचलला गेला आहे. आम्ही आहोत रुहानी यात्रेवर. हीच यात्रा करायची आहे आणि करवून घ्यायची आहे. दुसरा पॉइंट आहे, कुठल्याही मोठ्या व्यक्तीसमोर निर्भयपणे बोलायचे आहे. गडबडून जायचे नाही. देही अभिमानी बनून समजावून सांगण्याची सवय लावायची आहे. आजचे वरदान आहे, व्यर्थ आणि मायेपासून इनोसेंट अर्थात निष्पाप बनून दिव्यतेचा अनुभव करणारे महान आत्मा भव. व्यर्थ आणि मायेपासून इनोसेंट अर्थात निष्पाप बनून दिव्यतेचा अनुभव करणारे महान आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, महान आत्मा अर्थातच संत आत्मा त्याला म्हणता येईल जी व्यर्थ आणि मायेपासून इनोसेंट अर्थात निष्पाप असेल. जसे देवता यापासून इनोसेंट होते तर असे आपले ते संस्कार इमर्ज करा.
व्यर्थसाठी अविद्या स्वरूप बना, कारण हा व्यर्थचा जोश बरेचदा सत्यतेचा होश, यथार्थतेचा होश अर्थात योग्य अयोग्यचे भान नाहीसा करतो. म्हणूनच समय, श्वास, बोल, कर्म सर्वांमध्ये व्यर्थपासून इनोसेंट बना. जेव्हा व्यर्थची अविद्या होईल तेव्हा दिव्यत्वाची स्वतः अनुभूती होईल आणि इतरांना अनुभव करवेल. स्लोगन आहे, फर्स्ट डिव्हिजनमध्ये यायचे असेल तर ब्रह्मा बाबांच्या पावलावर पाऊल ठेवा. फर्स्ट डिव्हिजनमध्ये यायचे असेल तर ब्रह्मा बाबांच्या पावलावर पाऊल ठेवा. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.